ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्रीकृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. थोड्या वेळाने कृष्णाने दिलेले पत्र हळूच त्याने गोपींच्या हाती दिले. तेव्हा या पत्राच्या रूपाने आम्हाला कृष्ण भेटला असे म्हणून गोपी आनंदाने नाचू लागल्या. आता ते पत्र हृदयाशी धरावे तर विरहाग्नीने खाक होऊन जाईल, डोळ्यांना लावावे तर भिजून जाईल असे म्हणून प्रेमाने बेभान झालेल्या गोपी शेवटी त्या पत्राचे मटामट मुके घेऊ लागल्या. तोच त्यांना एकदम रडू कोसळले. त्यांचा विरहाग्नी एकाएकी भडकला. त्या भरात त्या म्हणाल्या, उद्धवा, आम्हाला आमचा गोजीरवाना शारंगधर एक वेळ दाखव, नाही तर यापुढे आमचा प्राण राहणार नाही. बरोबर आमच्या यदुवीराला न आणता तू एकटाच का आलास असे म्हणून त्या आक्रोश करू लागल्या. तेव्हा जसवंतीला उद्देशून उद्धव म्हणाला, तुझ्या हृदयी हरी असून सखे ग, किती श्रमशील तू शोधून, सागरा वरी वरी पाहून मोती कशी मिळती तुझ लागून, हवी तरी घे खोल बुडी मारून, मृगनाभी कस्तुरी असून हुंगू लागे गवत चहूकडून, कसे दिसेल बाहेर पाहून, किती तीर्थव्रतादी मन लावून, करीसी बहुश्रम धन खर्चून, परी न दिसे संत संगा वाचून, जा संत चरणी लीन होऊन, ते कृपा करीती तुझ लागून, अंतर्बाह्य पाहसी रुक्मिणी जीवन. पुढे गोपींकडे वळून तो म्हणाला, तुम्ही सर्व कृष्ण विरहाने का तळमळता? तो सारे विश्व भरून आहे, मग गोकुळात नाही असे कसे होईल? कृष्ण तुम्हा सर्वांच्या हृदयात आहे. तुमच्या बुद्धीचा प्रेरक तोच आहे. तुमच्या कानांना ऐकू येते, डोळ्यांना दिसते, ते कृष्णाच्या सत्तेनेच समजा. त्याच्या आज्ञेशिवाय इंद्रिये काम करू शकत नाही. हे उद्धवाचे बोलणे ऐकून गोपी गदगदा हसल्या आणि म्हणाल्या, उद्धवा, हे ब्रह्मज्ञान सांगण्यासाठीच कृष्णाने तुला येथवर पाठविले आहे काय? अरे, असले हे कोरडे ज्ञान आम्हाला नको आहे. आमचा कृष्ण आम्हाला असू दे. श्यामसुंदर मूर्ती सोडून अचित्य, अव्यक्त, निर्गुण अशा आत्मारामाचे ध्यान करा. तो सर्व चराचरी भरून आहे, हे तुझे सांगणे आम्हाला पटत नाही. उद्धव म्हणाला, हे पहा गोपींनो, तुम्ही गडबड करू नका. थोडा वेळ माझे सांगणे शांतपणे ऐकून घ्या. सोने म्हणजे कृष्ण आणि अलंकार म्हणजे हा जगत पसारा समजा. दागिन्यामध्ये जसे सोनेच भरलेले असते, त्याप्रमाणे कृष्ण तुमच्या व माझ्या ठिकाणी व्यापून आहे. गोपी म्हणाल्या, उद्धवा, जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. तू सत्वर जा आणि कृष्णाला सांग की पाण्यापासून वर काढलेल्या माशाप्रमाणे गोपी तुझ्या आठवणीने तळमळत आहेत. उद्धव म्हणाला, जे जे डोळ्यांना दिसते ते ते सर्व नाशिवंत आहे. म्हणून दिसणाऱ्या पसाऱ्यावरचे लक्ष काढून तुम्ही अलक्ष्याचे चिंतन करा. नाहीतर वस्तूच्या नाशांती दुःख हे होणारच. गोपी म्हणाल्या, उद्धवा, गोकुळात खोड्या करणारा, गायी सैरा वैरा धावू लागल्या की मुरली वाजवून त्यांना भराभर आपल्याकडे वळवून घेणारा तो कृष्ण आम्हाला दाखव. उद्धव म्हणाला, ज्याला हातपाय नाहीत तो मुरली कसा वाजवील? क्षणभर त्याने तुमच्यापुढे लीला करून दाखविली इतकेच. मागचे ते आता सर्व विसरून जा आणि निर्गुणाच्या ठिकाणी स्थिर व्हा. गोपी म्हणाल्या, उद्धवा, आम्ही कोणत्याही दिव्यातून जाण्यास तयार आहोत, जेणेकरून आमचा जिवलग प्राण पुन्हा आम्हाला भेटेल असे तू एखादे साधन सांग. धडधडीत आम्ही या डोळ्यांनी पाहिलेल्या कृष्णाच्या लीला त्या सर्व विसरून जा असे तू आम्हाला म्हणतोस, पण उद्धवा, हे विसरणे शक्य तरी आहे काय? उद्धव म्हणाला, संतांना अनन्य शरण जाऊन त्यांच्या वचनी दृढ विश्वास ठेवून
त्यांच्या बोधाप्रमाणे जो वागतो त्यास कृष्णाची भेट होते. संतबोधाने अंतर्शुद्ध झाल्याशिवाय चराचरात भरून असणाऱ्या कृष्णाचे दर्शन होत नाही. गोपी म्हणाल्या, उद्धवा, मोठमोठ्या गोष्टी तो आम्हाला सांगू नकोस. मागे आमच्या पुढे ज्याने अनंत लीला करून दाखविल्या, मुरलीच्या नादाने ब्रह्मानंदाचा अनुभव देऊन ज्याने घरादाराचा विसर पाडला, त्या कृष्णाची आम्हाला भेट कशी होईल ते सांग. उद्धव म्हणाला, सोने जसे अलंकार रूपाने नटते किंवा सूत जसे वस्त्राकार बनते, त्याप्रमाणे कृष्ण जगत रूपाने नटला आहे. परंतु ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय याचा अनुभव येत नाही. त्यानंतर मात्र सगुण निर्गुण हा भेद राहत नाही. लाटा समुद्रात जिरल्या की मग दुसरे पण कोठे उरते. पाणी आणि गारा, पातळ व थिजलेले तूप एकच, फक्त दिसण्यात मात्र फरक असतो, इतकेच. त्याचप्रमाणे चराचरात वास करून असणारा परमात्माच भक्ताकरता सगुण रूप धारण करतो. गुरुकृपेने एकदा निर्गुणाचे ज्ञान झाले की सगुणावरही प्रेम करता येते, मात्र वियोगाचे दुःख होत नाही. हा बोध ऐकताच गोपींनी उद्धवाचे चरण धरले आणि म्हणाल्या, उद्धवा, आता मात्र तुझा बोध आमच्या हृदयाला पटला. हा बोध आमच्या अंतःकरणात पूर्ण ठसेपर्यंत आम्ही तुला येथून जाऊ देणार नाही. आमचे समाधान केल्याशिवाय तू गोकुळ सोडून जाऊ नये अशी आमची तुझ्या चरणी नम्र विनंती आहे. ही गोपींची विनवणी ऐकून उद्धवाला जरा धीर आला. यापुढे मात्र आपण येथवर आल्याची खचित चीज होईल असा त्यास विश्वास वाटू लागला. उद्धवाचा बोध ऐकण्याची गोपींची दिवसेंदिवस तळमळ वाढू लागली. तेणेकरून त्यांच्या चित्तावरचा त्रिविध तापरूपी मळ हळूहळू कमी होऊ लागला. चातुर्मास संपता संपता गोपींचे चित्त आरशासारखे लखलखीत झाले. पुढे साक्षात्कार होऊन गोपी पूर्ण समाधान पावल्या. त्या समयी गोपींनी कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय बोला हो. हृदय सिंहासनी कृष्ण पूजनी, आनंदासनी डोला हो, असे उद्गार काढले. आपण येथवर आल्याचे काम आता कृष्ण कृपेने संपले म्हणून उद्धवाने परत मथुरेला जाण्याची आपली तयारी दर्शविली. तेव्हा प्रत्येक गोपीने आपापल्या घरी उद्धवाला बोलावून नेऊन त्याची यथासांग पूजा केली आणि गुरुदक्षिणा अर्पण केली. उद्धव गोकुळात 4 महिने राहिला. गोकुळाला गेल्यापासून तो रोज सकाळी उठून गायी गोपाळांबरोबर जाऊन कृष्णाने शिदोरी सोडण्याच्या जागी वंदन करून येत असे. त्याच्या सहवासात गोकुळवासियांना अपरिमित ब्रह्मसुख भोगावयास मिळाले. उद्धव, नंद यशोदा व गोकुळवासी यांचा निरोप घेऊन मथुरेस निघाला. जातेवेळी गोपींनी कृष्णाकरिता वस्त्रे व अलंकार दिले आणि म्हणाल्या, उद्धवा, आम्हा सर्वांचा कृष्णाला नमस्कार सांग ह. इतक्यात उद्धव रथारूढ झाला. रथ मथुरेच्या रस्त्याने वळताच गोकुळवासी जन आपापल्या घरी परतले. गोकुळातील हकीकत कृष्णाला केव्हा एकदा सांगू असे उद्धवाला झाले. त्यामुळे त्याने रथ अतिशय जोरात हाकला. उद्धव रथातून उतरला तोच कृष्णाने त्यास कडकडून मिठी मारली. उद्धवाने योग्य प्रकारे कामगिरी बजावली याबद्दल कृष्णाने त्यास शाबासकी दिली. कंस निधनानंतर त्याच्या अस्ती व प्राप्ती या दोघी स्त्रिया माहेरी राहावयास गेल्या. त्यांनी आपल्या पित्याला म्हणजे जरासंधाला मथुरेत घडलेला सर्व वृत्तांत सांगितल्यावर त्याने जोरात भूमीवर पाय आपटला आणि म्हणाला, आत्ताच्या आत्ता मी यादव कुलाचा नाश करीन. ज्याने 22,000 छत्रपती बंदीत घातले तो मथुरा घेऊ शकणार नाही काय? तुम्ही ते मात्रही चिंता करू नका. याप्रमाणे मुलींचे समाधान करून जरासंध सैन्यासह रातोरात निघाला आणि त्याने जाऊन मथुरेला वेढा दिला. ही बातमी लागताच उग्रसेन राजा कृष्णाजवळ गेला आणि त्याने
या महत् संकटापासून एक वेळ आपली सोडवणूक कर, अशी कृष्णाजवळ विनंती केली. तोच कृष्णाच्या इच्छेने आकाशमार्गातून सर्व शस्त्रांनिशी सारथ्यांसह 2 रथ खाली उतरले. त्यावर कृष्ण एका रथात व बळीराम आणि उग्रसेन दुसऱ्या रथात बसले. चतुरंग दळासहित ते युद्धास निघाले. वाटेने जाता जाता बळीरामाने असा एक शंख फुंकला की तेने करून जरासंधासह सारी सेना दचकली. जरासंधाच्या बाजूला रुक्मिया, शिशुपाल, वक्रदंतादी वीर होते. अहोरात्र युद्ध चालले. कृष्णाने बाण मारून व बळीरामाने नांगर मुसळाच्या योगी करून जरासंधाच्या एकंदरीत सर्व सैन्याचा चुराडा उडविला. तेव्हा जरासंध निराशेचे सुस्कारे टाकू लागला. इतक्यात नारायण भजरे मनुजा, नारायण दे जगी दुर्लभ जे, संत चरण रज रे, संत कृपेने त्वरित उद्धार, जळेल भव बीज रे, कलावंत संत शरणागतासी, देती निज सुख रे. याप्रमाणे नारायणाचे गुणगान करीत नारद मुनी तेथे आले. ते म्हणाले, जरासंधा, तू तीळ मात्रही धैर्य खचू देऊ नकोस. कालयवन हा महाशूर आहे. त्याचा कधीच पराभव होणार नाही. करिता एकदा तू त्याचे सहाय्य घे, म्हणजे तुझा हेतू खचित सिद्धीस जाईल. मुनींचे हे सांगणे त्याला पटले. त्याने हर प्रयत्ने करून कालयवनाशी सख्य केले. त्या क्षणी सर्वज्ञ कृष्णाने समुद्राजवळ जागा मागून घेऊन ब्रह्मदेवाकडून एका रात्रीत पाण्यात द्वारका नगरी वसविली. त्यावर सहकुटुंब यादव, उग्रसेन, रथ, सारथी, प्रजा, आयुध, धनधान्य, पशु हे सर्व बळीरामाबरोबर त्याने द्वारकेत पाठविले आणि आपण एकटाच मथुरेत राहिला. द्वारकेत सकाळी जेव्हा लोक जागे झाले तेव्हा त्यांना अनोळखी जागा दिसली. तसेच भोवताली समुद्र दृष्टीस पडला. तेव्हा एकदम सर्व चपापले. जेव्हा खरी हकीकत समजली तेव्हा श्रीकृष्णाची लीला अगाध असल्याचे सर्वांना समजून चुकले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.